प्रबुद्ध साठे ऑफिशियल यूट्यूब चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचं नेहमीप्रमाणे सहर्ष स्वागत करतो. खूप बऱ्याच दिवसांनी मी आपल्यासमोर भूमिका मांडण्यासाठी आलो आहे आणि दुर्दैवानं नाईलाजानं भूमिके मांडण्यासाठी विषय निवडलेला आहे. नाईलाजाच तो म्हणावं लागत आहे की सरन्यायाधीशांच्या सुप्रीम कोर्टाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांच्या घरात झुरळं सोडून देशातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांनी आंदोलन करावं. काय? सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांच्या घरात झुरळं सोडून देशातील बेरोजगार तरुणांनी आंदोलन कायदेशीर सनदशीर मार्गाने आंदोलन करावं. हे का भूमिका मांडायची वेळ आली? तर 15 मे 2026ला म्हणजे कालच 15 मे 2026ला सर्वोच्च सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश आदरणीय मेहरबान सूर्यकांत यांनी एका ज्येष्ठ वकिलाचा दर्जा देण्याच्या खटल्यामध्ये या देशातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांना झुरळ म्हटले, झुरळाची उपमा दिली. सर्वोच्च न्यायालयामध्ये जॉय माल्य बागजी या खंडपीठासमोर एका ज्येष्ठ वकिलाचा दर्जा देण्याच्या खटल्यामध्ये या देशातील सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश आदरणीय सूर्यकांत यांनी या देशातील काही बेरोजगार तरुणांचा उल्लेख करून त्यांना झुरळं म्हटले, झुरळाची उपमा दिली. खरं तर न्यायपालिकेचा नेहमीच आदर राखतो आम्ही. न्यायपालिकेचा आदर ठेवून न्यायाधीशाचा सुद्धा आदर ठेवून नाईलाजानं म्हणावंसं वाटतं की न्यायाधीशांनी सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीश पदावर असणाऱ्या सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांनी आपली बौद्धिक दिवाळखोरी आणि बौद्धिक बदमाशी स्वतःहूनच जाहीर केली. हा या भारतातील, या देशातील बेरोजगार तरुणांचा अपमान आहे, चेष्टा आहे, मस्करी आहे. जखमेवर, त्यांच्या बेरोजगारीच्या जखमेवर मीठ चोळल्यासारखं आहे. काय म्हणाले सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश सूर्यकांतजी? की काही तरुण, या देशातील बेरोजगार तरुण हे झुरळासारखे असतात. नंतर ते सोशल मीडिया आणि आरटी कार्यकर्ते बनतात आणि इथल्या व्यवस्थेवर ते हल्ले करतात. फार मोठी शोकांतिका आहे. इथल्या व्यवस्थेला प्रश्न विचारायचे नाही. इथल्या सत्ताधाऱ्याला, शासन प्रशासनाला जाब आणि प्रश्न नाही विचारायचा. इथल्या व्यवस्थेला प्रश्न विचारणं हे घटनात्मक आणि संविधानात्मक हा मूलभूत अधिकार आहे आणि मूलभूत अधिकाराचं संरक्षण, घटनात्मक संरक्षण करण्याचं ऐतिहासिक काम हे सुप्रीम कोर्टाच्या न्यायपालिकेचं असतं. तरी त्या न्यायपालिकेच्या सरन्यायाधीश पदावर बसणाऱ्या माणसानं या देशातील तरुणांना झुरळाची उपमा द्यावी, फार मोठी शोकांतिका आहे. आणि भारत हा जगाच्या पाठीवर असा एकमेव देश ठरला की या देशातील सरन्यायाधीश, या देशातील राष्ट्रशक्ती असणाऱ्या सुशिक्षित बेरोजगार तरुणांना झुरळाची उपमा देणारा भारत हा एकमेव देश ठरला. आणि म्हणून सुप्रीम कोर्टाच्या सरन्यायाधीशांनी स्वतःच्या हातानंच न्यायपालिकेचा अपमान केलेला आहे. न्यायपालिकेचा अपमान, न्यायालयाचा अनादर केलेला आहे. न्यायपालिकेचा अपमान आणि अनादर केलेला आहे. सुशिक्षित बेरोजगार ही देशातील फार मोठी समस्या आहे. काय? या देशामध्ये सुशिक्षित बेरोजगारी ही देशातील फार मोठी समस्या. या समस्यावरती सरन्यायाधीशांनी मार्गदर्शन करायचं आहे. काय?
सुशिक्षित बेरोजगार तरुणांना सरन्यायाधीशांनी मार्गदर्शन करायचं आहे, तशा प्रकारचे निर्देश इथल्या राज्य आणि केंद्र सरकारला द्यायचे आहेत. पण तसं न देता सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांनी आपल्या अकलेचे तारे तोडत इथल्या सुशिक्षित बेरोजगार तरुणांना झुरळ म्हटले, झुरळाची उपमा दिली. या देशामध्ये सुशिक्षित बेरोजगार तरुणांची संख्या फार मोठी समस्या आहे. हाताला काम नसणारे सुशिक्षित बेरोजगार तरुण हे नैराश्याच्या अवस्थेत आहे, वैफल्यग्रस्त अवस्थेमध्ये जीवन जगता आहात. काही तरुण हे व्यसनेच्या आहारी जात आहे, तर काही तरुण हे गुन्हेगारी क्षेत्राकडे वळत आहे. हे देशाच्या आणि समाजाच्या आणि कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीनं फार मोठी समस्या आणि आव्हान आहे. याच्यावरती सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशानं भाष्य करायला पाहिजे होतं, मार्गदर्शन करायला पाहिजे होतं, निर्देश द्यायला पाहिजे होतं. ते केलंच नाही त्यांनी. उलट बेरोजगार तरुणाला झुरळाची उपमा देऊन आपली बौद्धिक दिवाळखोरी जाहीर केली आणि सुशिक्षित तरुणांची राष्ट्रशक्तीचा अपमान इथल्या सरन्यायाधीशांनी केला आहे. या देशामधील ब्राह्मणशाही आणि भांडवलशाही ही ह्या देशाची सगळ्यात मोठी समस्या. या समस्यामुळं सुशिक्षित बेरोजगारांची समस्या वाढत चाललेली आहे. भांडवलशाही ब्राह्मणशाही या देशाच्या समस्यामुळे सुशिक्षित बेरोजगारी वाढलेली आहे. याच्यावरती काही सुप्रीम कोर्ट बोलत नाही, सरन्यायाधीश बोलत नाही. त्याच्यावरती सरकारला काय दिशानिर्देशाने निर्देश देण्याचं धाडस न्यायपालिका दाखवत नाही, न्यायाधीश दाखवत नाही. उलट भांडवलशाही आणि ब्राह्मणशाहीची न्यायपालिका ही वरचेवर अलीकडच्या काळात बटीक झालेली आहे. ब्राह्मणशाही आणि भांडवलशाहीचे समर्थक असणाऱ्या भाजप सरकारचे न्यायाधीश कार्यकर्ते म्हणून काम करत आहे. दुर्दैवाने न्यायपालिका ही बटीक झालेली आहे. संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम अंतर्गत जो अहवाल आहे, संयुक्त राष्ट्र संघटनेचा संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमाचा जो रिपोर्ट आहे, अहवाल आहे, त्या अहवालामध्ये भारत हा तरुणांचा देश म्हणून उल्लेख केलेला आहे. काय? संयुक्त राष्ट्र संघटनेच्या राष्ट्र विकास कार्यक्रमाअंतर्गत जो अहवाल सादर केला जगामध्ये, त्यामध्ये त्या अहवालामध्ये त्या रिपोर्टमध्ये भारत हा तरुणांचा देश म्हणून उल्लेख आहे. भारतातील जवळजवळ 65% तरुण आहेत. त्या तरुणांना राष्ट्रशक्ती म्हणून गौरवण्यात येतं. त्या राष्ट्रशक्ती, त्या तरुणाचा उपयोग भारत सरकार कितपत करत आहे? त्या तरुणांच्या हाताला काम देऊन भारत हे आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी स्वावलंबी देश बनवण्याच्या प्रक्रियेमध्ये भारत सरकार किती प्रयत्न करतोय? या देशातील तरुणांच्या हाताला काम देऊन भारत हा आर्थिकदृष्ट्या सबल आणि आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनण्याचं आणि महासत्ता बनण्याचं काम हे सरकार तरुणांची शक्तीचा वापर करून करत आहे का? काम करण्याची इच्छा असताना सुद्धा तरुणांना काम न मिळणं याला सुशिक्षित बेरोजगारी असे म्हणतात. काय? काम करण्याची इच्छा आहे आणि काम करण्याची इच्छा असताना सुद्धा त्या तरुणांच्या हाताला काम न मिळणं याला सुशिक्षित बेरोजगारी असे म्हणतात. तरुणांच्या हाताला काम देण्यासाठी सरकारी उद्योग वाढवण्यापेक्षा सरकारी उद्योगाचं खाजगीकरण करत आहे. तरुण ही राष्ट्रशक्ती आहे, युवा शक्ती ही राष्ट्रशक्ती आहे. या देशातील धर्माच्या आणि दगडाचे दगडगोटे आणि तलवारे तरुणांच्या हातात दिले जातात. तरुणांच्या हातात काम देऊन त्यांचे रोजगार मिटवण्याचं काम केलं जातं. त्यांच्या हाताला काम देऊन त्यांना रोजगार दिला जात नाही, पण त्यांच्या हातात जाती धर्माचे दगडगोटे देऊन तरुणांची राष्ट्रशक्ती ही विघातक कामासाठी वापरली जात आहे. प्रत्येक राजकीय पक्ष आपापल्या पक्ष वाढवण्यासाठी तरुणांच्या शक्तीचा गैरवापर केला जात आहे. खरं युवा शक्ती ही तरुणांच्या शक्तीचा विधायक कामासाठी उपयोग न होता विघातिक कार्यासाठी विघातक कृत्यासाठी जास्तीत जास्त वापर केला जातो. आणि या बाबतीत मात्र सरन्यायाधीश काय बोलत नाही. या बाबतीत मात्र न्यायपालिका कधी तोंड उघडत नाही, कधी सरकारला दिशानिर्देश देत नाही, कधी झापत जात नाही.
तरुणांची शक्ती ही देशाची राष्ट्रशक्ती आहे आणि ह्या राष्ट्रशक्तीला या देशातील सरन्यायाधीश जर झुरळाची उपमा देत असेल तर खऱ्या अर्थानं सरन्यायाधीश सूर्यकांतजींना सुप्रीम कोर्टाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीश पदावर बसण्यासाठी आताचे सरन्यायाधीश हे लायक नाही, पात्रतेचे नाही, योग्यतेचे नाही असंच म्हणावं लागेल. आणि म्हणून नाईलाजानं या देशातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांनी सुप्रीम कोर्टाच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश असलेले सूर्यकांतजी यांच्या घरात झुरळं सोडून सुशिक्षित बेरोजगारांनी आंदोलन केलं तर काय बिघडणार आहे, काय चुकीचं ठरणार आहे? आम्हाला जर सुशिक्षित बेरोजगार तरुण जर इथल्या सरन्यायाधीशाला झुरळ वाटत असेल आणि त्यात सुशिक्षित बेरोजगार तरुणांनी जर झुरळासारखं वागलं, झुरळासारखं वर्तन केलं तर काय बिघडलंय, कुठं चुकतंय? आणि म्हणून मला नाईलाजानं म्हणावं असं वाटतं की या देशातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांनी दिल्लीच्या सुप्रीम कोर्टाच्या सरन्यायाधीशाच्या घरात झुरळं सोडून त्यांच्या घरासमोर आंदोलन सनदशीर मार्गानं, लोकशाही मार्गाने आंदोलन करावं. खरं तर या देशाच्या व्यवस्थेला प्रश्न विचारणं हा लोकशाहीचा आधारशिलता आहे. या देशातील मीडिया, सोशल मीडिया, पत्रकारिता, RTI आणि इथल्या समाज व्यवस्थेला प्रश्न विचारणं, इथल्या राजव्यवस्थेला, इथल्या भांडवलशाही आणि ब्राह्मणशाहीच्या गुलामगिरीत असणाऱ्या, इथल्या ब्राह्मणशाही आणि भांडवलशाहीच्या आधिपत्याखाली असणाऱ्या राजसत्तेला प्रश्न विचारणं हा लोकशाहीनं दिलेला मूलभूत अधिकार आहे. आणि त्या अधिकाराचं संवर्धन आणि संरक्षण करण्याचं घटनात्मक आणि नैतिक कार्य हे सुप्रीम कोर्टाचं, न्यायालयाचं आणि न्यायाधीशाचं असतं. ते न पाळता तुम्ही यांना झुरळाची उपमा देता, झुरळ म्हणता. मग आता झुरळानं तुमच्या घरात जर शिरून आंदोलन केलं तर काय बिघडतं? आणि म्हणून खऱ्या अर्थानं मला या ठिकाणी म्हणावं असं वाटतं, न्यायपालिकेचा आदर, न्यायपालिकेचा अपमान स्वतः न्यायाधीशांनीच केला आहे. आणि म्हणून न्यायपालिकेची वैचारिक प्रतिष्ठा, कायद्याची आणि घटनात्मक प्रतिष्ठा राखायची असेल तर सरन्यायाधीशांनी या देशातील बेरोजगार तरुणांची मोठ्या मनानं माफी मागावी. ते नैतिकतेला, ते संविधानाला आणि कायद्याला धरून असेल. निश्चितपणे हे झालं नाही तर या देशातील बेरोजगार तरुणांनी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाच्या घरात झुरळं सोडून, त्यांनी झुरळंच म्हटलंय तर नाईलाजानं झुरळं सोडून या देशातील बेरोजगार तरुणांनी सरन्यायाधीशाच्या घरासमोर आंदोलन करावं.